गेल्या काही दिवसापासून भंडाऱ्यासह सर्वत्र थंडीची चाहूल जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि अशात खरं पाहायला गेलं तर भंडारा जे आहे तिबेटियन मार्केट सजलेलं आहे। आपण बघू शकतो या तिबेटियन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत थंडीपासून वाचण्यासाठी मफलर, जॅकेट, कानटोपे, हातमोजे तसेच लहान मुलांसाठी उबदार कापडांची मोठ्या प्रमाणात विक्री होताना पाहायला मिळत आहे। खास करून तिबेटियन स्वेटर व मफलर या नागरिकांची मागणी विशेषतः पाहायला मिळते आणि परवडणारे दर, टिकाऊपणा आणि आकर्षक डिझाईन ही या वस्तूंची खासियत ठरते। यामुळे शहरासह ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने या तिबेटियन बाजारपेठेत येताना पाहायला मिळतात। थंडी वाढत चालल्याने पुढील काही दिवसात या बाजारपेठेत आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे। खरं पाहायला गेलं तर भंडारा जिल्ह्याच्या प्रमुख बाजारपेठेत दरवर्षी हे तिबेटियन नागरिक व्यावसायिक जे आहेत ते आपली दुकाने थाटत असतात आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात थंडीपासून बचाव करण्याकरिता जे आहेत आकर्षक वस्तू ज्या आहेत तिथं आपल्याला पाहायला मिळतात। खरं पाहायला गेलं तर दरवर्षी हे तिबेटियन व्यावसायिक जे आहेत या परिसरात आपली बाजारपेठ थाटतात आणि नागरिकांसाठी हा आकर्षणाचा केंद्र ठरतो। जिल्हाभरातून नागरिक जे आहेत मोठ्या संख्येने या तिबेटियन कापडांची खरेदी करण्याकरिता या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। रुपेश सपाटे, TVNN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।